या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। तर सर्वभूतानां या निशा, सर्वभूतांकरता जी रात्र आहे त्या रात्रीमध्ये म्हणजे अज्ञानामध्ये कोण जागा असतो? संयमी म्हणजे साधू. आणि रात्री कोण जागे असतात? ज्यांच्याकरता रात्र आहे कोणती? ही अज्ञानरूपी रात्र. त्या ब्रह्माचं अज्ञान आहे जगताला, पण तेच ब्रह्माचं जे अज्ञान आहे ते रात्रीच्या स्थानी. आणि त्या रात्रीच्या ठिकाणी चला आवरा बाबा चला. रात्रीच्या ठिकाणी आहे ना अज्ञान, जीवाचं अज्ञान रात्रीच्या ठिकाणी. पण अज्ञानामध्ये जागे असल्यामुळे त्यांच्याकरता ब्रह्मज्ञानी महापुरुषाकरता ते काय दिवसाप्रमाणे. तर काल याविषयी चिंतन झालं होतं. प्रमाणभूतेन वेदेन मम चोदितं कर्तव्यं कर्म इति हि कर्मणि कर्ता प्रवर्तते न अविद्यामात्रम इदं सर्वं निशा इव इति. हे सर्व कसं आहे? निशा इव, रात्रीप्रमाणे असल्यामुळं प्रमाणभूतेन वेदेन, जे प्रमाणभूत सर्वांकरता प्रमाणभूत वेद आहे ते वेदाने मम चोदितं कर्तव्यम, मला हे काय कर्तव्य कर्म करण्यास सांगितलेलं आहे. कर्मणि कर्ता प्रवर्तते, म्हणून काय? कर्मणि कर्ता प्रवर्तते, कर्मामध्ये कर्ता काय होतो? प्रवृत्त होतो. न अविद्या मात्रम, आणि न अविद्या मात्रम इदम सर्व निशा इव. हे सर्व कसं आहे? रात्रीप्रमाणे आहे. असं जर जन जाणलं त्याच्याकरता मात्र कर्म नाही. यस्य पुनः निशा इव अविद्या मात्रम इदम सर्वं भेदजातम इति ज्ञानम तस्य आत्मज्ञस्य सर्वकर्मसन्न्यासे एव अधिकारः न प्रवृत्तो. हे सर्व पुन्हा कसं आहे? रात्रीप्रमाणे. अविद्या मात्रम, हे सर्व अविद्या मात्र आहे, रात्रीप्रमाणे. अविद्या रात्र समजा, अविद्याची काय? रात्र. त्याप्रमाणे सर्व हे भेदजात, भेदाचे प्रकार. अज्ञानामध्ये सर्व भेद आहेत, ज्ञानामध्ये काय? फक्त अभेद. इति ज्ञानम, असं जेला ज्ञान झालेलं आहे, तस्य ज्ञानस्य सर्व कर्म संन्यासे अधिकारः, तस्य आत्मज्ञस्य, तो ह्याला असं जाणणारा. हे सर्व कसं आहे? अविद्या मात्र आहे आणि या अविद्यामध्ये सर्व प्रकारचे भेद आहेत, असा जाणणारा ज्ञानी, त्याच्याकरता सर्व कर्म संन्यासामध्येच, सर्व कर्माच्या त्यागामध्ये अधिकार आहे. न प्रवृत्तो, प्रवृत्तीमध्ये त्याचा अधिकार नाही. तथाच दर्शयिष्यति तद्बुद्धयस्तदात्मानस् तन्निष्ठा तत्परायणः. श्लोक काय पूर्ण मला माऊली काय? तद्बुद्धयस्तदात्मानस् तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्ति पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः. तो पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही, कारण काय झालं? त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे.
इत्यादीना ज्ञाननिष्ठायाम एव तस्य अधिकारम इत्यादी स्मृतीच्या प्रमाणानुसार, गीतेच्याच प्रमाणानुसार त्याचा ज्ञाननिष्ठेमध्येच काय सांगितलेला आहे, अधिकार सांगितलेला आहे, कर्मामध्ये नाही. तत्रापि प्रवर्तक प्रमाणाभावे प्रवृत्त्यनुत्पत्तिः इति चेत. बरं, कर्तव्य कर्म करण्याकरता कोण प्रमाण आहे? प्रमाणभूतेन वेदेन वरी म्हणलं ना. कर्म करण्याकरता कोण प्रमाण? वेद. तो काय म्हणतो स्वतःला? प्रमाणभूतेन वेदेन मम चोदितम कर्तव्यम कर्म असं म्हणतो ना. मग सर्व कर्म संन्यासामध्ये कोणतं प्रमाण आहे? तत्र कुत्र ज्ञाननिष्ठायाम, ज्ञाननिष्ठेमध्ये सुद्धा प्रवर्तक कर्म प्रमाणाभावे प्रवृत्त्यनुपत्ती, तिथं सुद्धा प्रमाणाचा अभाव असल्यामुळे, आम्हाला तरी प्रमाण आहे, तुम्हाला तर प्रमाण सुद्धा नाही, कोणतंच प्रमाण नाही, प्रमाणाचा अभाव असल्यामुळे प्रवृत्ती होणार नाही. कशामध्ये? सर्व कर्म संन्यासामध्ये. संन्यासाचा अधिकारी कोणी नाही सांगायचं म्हणजे प्रमाण नसल्यामुळे कोणी अधिकारी नाही. तुम्ही सांगताय की जो ज्ञानी आहे त्याचा अधिकार, पण प्रमाण काय? अशी शंका इति चेत न, असं म्हणत असशील तर असं नाही. कारण स्वात्मविषयत्वात् आत्मज्ञानस्य, जो आत्मज्ञानी आहे त्याचा आत्मा काय? आत्माच विषय, स्वात्मविषयत्वात. तो आत्मस्वरूप असल्यामुळं तिथं कोणत्याही प्रमाणात कोणताही प्रमाण लागणार नाही. तो काय करतो? आपल्या आत्म्यालाच विषय करतो. स्वात्मविषयत्वात त्याचा स्वतःचाच आत्माविषय असल्यामुळे तिथं प्रमाणाची आवश्यकता नाही. हे छोटं वाक्य सांगितलं, त्याच्यात त्याचं स्पष्टीकरण सांगतात. नहि आत्मनः स्वात्मनि प्रवर्तक प्रमाणपेक्षता आत्मत्वात् एव तदन्तत्वाच्च सर्व प्रमाणां प्रमाणत्वस्य. नहि आत्मनः स्वात्मनि प्रवर्तक प्रमाणापेक्षता न, आत्म्याच्या ठिकाणी, आत्मनः आत्म्याला पाहण्याकरता आत्म्याच्या ठिकाणी प्रवर्तक प्रमाण अपेक्षता नाही. कोणत्याही प्रमाणाने त्याला पाहता येत नाही, म्हणजे किंवा प्रमाणाची त्याला अपेक्षा नाही. का? स्वतः सिद्ध आहे ते. काय? स्वतः आपलं स्वरूपच आहे. स्वरूपच असल्यामुळं कोणता प्रमाण, तिथं कोणत्या प्रमाणाची अपेक्षा नाही. कारण काय? आत्मत्वाद, आत्मत्वादेव तदंतत्वात. आणि ते स्वरूप, आत्मा म्हणजे काय? ते स्वरूप आहे. आणि तदंतत्वात, त्याच्यानंतर दुसरं काय नाही. त्याचा सगळ्याचा तिथं काय होतो? अंतर्भाव होतो. सगळ्याचा तिथं अंत होतो. कोणाचा? सर्व प्रमाणानां प्रमाणत्वस्य अंतत्वात. सर्व प्रमाणांचा, सर्व प्रमाण म्हणजे सगळे जितके घ्या, प्रत्यक्षापासून तर अर्थापत्ती अनुपलब्धीपर्यंत, सर्व प्रमाणानां प्रमाणत्वस्य तदअंतत्वात आत्मत्वात. सर्व प्रमाणांचा जे प्रमाणत्व आहे, प्रमाणामध्ये जे प्रमाणत्व आहे, आणि हा आत्माच काय? सर्वांचा अंत असल्यामुळं, निर्णय असल्यामुळं, शेवट असल्यामुळं तिथं प्रमाणाचं प्रमाणत्व तिथं काही कामाचं नाही.
नहि आत्मस्वरूपाधिगमे सती पुनः प्रमाण प्रमेय व्यवहारः संभवती न संभवती. आत्मस्वरूपाधिगमे म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान झाला असता अधिगमे सती पुनः प्रमाण प्रमेय व्यवहारः न संभवती. पुन्हा प्रमाण आणि प्रमेय व्यवहार होत नाही. आत्मस्वरूपाचं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंतच प्रमाण प्रमेय व्यवहार आहे. कारण प्रमाण प्रमेय व्यवहाराकरता काय लागतं? भेद ज्ञान लागतं ना. भेद लागतो आणि याच्या ठिकाणी काय झालं? फक्त अभेद. अभेद स्वरूप होऊन गेलेला आहे. जाणीव जेत न रिगे विचार मागुता पाऊली रिगे तरकू आयने घे अंगी जयाच्या. जाणीव जेत न रिगे. जाणीव म्हणजे कोणती? ही जाणीव घटपटमट. तर प्रमाणाद्वारे काय कशाचं ज्ञान होतं? भेदांचं ज्ञान होतं. आणि आत्मा कसा आहे? अभेद स्वरूप आहे. बरं, अगोदर कोण सिद्ध झाला पाहिजे? मागं होऊन गेलं पाहिजे चर्चा. अगोदर कोणाची सिद्धी झाली पाहिजे? प्रमात्याची. प्रमाच्या ठिकाणी प्रमातृपणा आला पाहिजे आणि मग प्रमाण आणि नंतर मग प्रमेय. आता इथं काय होणार? प्रमातृपणाच राहणार नाही. का प्रमातृपणा राहणार नाही? कारण त्याला कशाची अपेक्षा असते प्रमातृ होण्याकरता? भेदज्ञानाची. भेदज्ञान नाही ना, मग प्रमातृपणा सिद्ध होणार नाही त्याचा. कोणाचा? त्या आत्म्याचा. मग प्रमाण प्रमेय व्यवहार हा नंतरची गोष्ट आहे. म्हणून तिथं कोणाही प्रमाणाचा लाग लागत नाही. न संभती. बरं चला. प्रमातृत्वम ही पला ते पुढत लगेच आलं. प्रमातृत्वम ही आत्मनः निवर्तयती अंत्यम प्रमाणम. अंत्यम प्रमाणम हे वेदांत काय? अंत्य प्रमाण आहे. वेदांत म्हणजे शब्द प्रमाणच घ्या की. आता शब्द हा बहुसार उपकाराची राशी. तर मग हे अंत्य प्रमाण कोण? वेदांत प्रमाण. ते काय करतंय? प्रमातृत्वम ही आत्मनः निवर्तयती. प्रमातृपणा कोणाचा? आत्म्याचा. त्या आत्म्याचा प्रमातृपणा जो आहे त्याचंच काय करतो? त्याला नष्ट करून टाकतो. निवर्तयती. अंत्य प्रमाण कोणतं? हे वेदांत प्रमाण. बरं, मग वेदांत प्रमाण निवृत्त करतं कशाला? प्रमातृपणाला निवृत्त करतं. मग ते वेदांत प्रमाण राहत असेल तर तेच सांगतात. निवर्तयत एवच अप्रमाणी भवती स्वप्नकाल प्रमाण इव प्रमाणम इव प्रबोधे. तर हे वेदांत प्रमाण प्रमातृ जो भाव आहे, प्रमातृपणा आहे, त्या प्रमातृपणाला नष्ट करून स्वतः काय होतं? निवर्तयत एवच अप्रमाणी भवती. ह्या प्रमातृपणा जो आहे त्याचं त्याला निवृत्त करून स्वतः काय होतो? अप्रमाणी भवती. प्रमाण असतं पण ते पुन्हा काय होतं? अप्रमाण होऊन जातं. कसं? स्वप्नकाल प्रमाण इव प्रबोधे. स्वप्नाच्या वेळी प्रमाण असते की नाही? डोळे वगैरे काय जे असतात स्वप्नामध्ये. कान असणार म्हणजे ऐकण्याकरता, डोळे असणार पाहण्याकरिता, तर तिथं सुद्धा प्रमाण असतं स्वप्नामध्ये. पण मग जाग झाल्यानंतर त्या प्रमाणांचा सुद्धा प्रमाण सुद्धा काय होतं? खोटं होऊन जातं. तसं हे वेदांत प्रमाण जे आहे ते त्या परमात्म्याचं, त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतं आणि स्वतः पुन्हा निवृत्त होतं. स्वतः ते सुद्धा काय ठरतं? खोटं ठरतं. त्याचा सुद्धा बाध होतो. दृढ मिथ्यात्व निश्चय होतो. तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण
हा, वस्तू देऊन गेले. वा वा, काय मस्त, बरोबर. हे म्हणजे हे वाक्य आणि ती ओवी काहीच फरक नाही. जेथ काय, पुन्हा एकदा म्हणा बरं. जेथ अज्ञान ज्ञाने नेली. ज्ञान म्हणजे कोणतं? हे शब्द प्रमाण. या शब्द प्रमाणानं काय केलं? अज्ञान, शब्द प्रमाण अज्ञान घेऊन गेलं. मग आपण वस्तू देऊन गेली, पुन्हा स्वतः गेलं. स्वतः गेलं. कोण गेलं? हे शब्द प्रमाण, हे वेदांत प्रमाण स्वतः गेलं, पण एक गोष्ट देऊन गेलं. काय? वस्तू, म्हणजे आपलं आत्मस्वरूप देऊन गेलं. जाणणे म्हणजे हे घटाफटाचं जे भेदज्ञान आहे का नाही, ह्या भेदज्ञाना सोडून फक्त केवळ जाणणं स्वरूप जे उरलं. या वाक्याचं आणि ती ओवी एकच समजा. निवर्तयेत अप्रमाणे भवती. वा. लोके च वस्तु अधिगमे प्रवृत्ति हेतुत्वात् अदर्शनात् प्रमाणस्य. लोकामध्ये म्हणजे जगतामध्ये वस्तू अधिगमे, वस्तू म्हणजे ज्याला आत्मलाभ झाला. वस्तू अधिगम म्हणजे आत्मलाभ झाला, म्हणजे आत्मज्ञान झालं. तर प्रवृत्ती हेतुत्वाद अदर्शनात्, प्रमाणस्य प्रवृत्ती हेतुत्वात अदर्शनात्, त्याची प्रवृत्ती प्रमाणाद्वारे प्रवृत्ती हेतू होते असं दिसत नाही. ज्याला आत्मज्ञान झालं त्याची प्रवृत्ती होत नाही. कशामध्येच प्रवृत्ती होत नाही. आत्मानं चेतुजानीयात अयमस्मीति पुरुष किमिच्छन् कस्य कामाय शरीरमानुसंज्वरे. त्याची प्रवृत्ती दिसत नाही. आणि आपल्याला दिसत जरी असली तरी ती कशी आहे, त्याच्या दृष्टीनं बाधित प्रवृत्ती समजा. त्याच्याविषयी काही प्रयोजन नाही. एक लीला मात्र प्रवृत्ती केल्यासारखा दिसतो. त्याला माहित आहे हे सर्व काय आपल्या स्वरूपावर अध्यस्त आहे. दिसलं तरी हे नाही, आणि त्याचं दिसणं सुद्धा नाही, ज्याच्याद्वारे दिसतंय ते सुद्धा नाही. फक्त आणि फक्त सत्ता स्फूर्ती रूप जो मी आहे तोच आहे. तस्माद न आत्मविदः कर्मणी अधिकार इति सिद्धम. म्हणून आत्मविदः कर्मणी अधिकार न, आत्मविद जो झालेला आहे, आत्मज्ञानी झालेला आहे, त्याला कर्मामध्ये अधिकार नाही, हे सिद्ध झालं. तस्मात कशामुळे हो? कारण त्याला काय झालं? आत्मज्ञान झालं. आत्मज्ञान झाल्यानंतर भेद राहिला नाही. आणि कर्म कुठं होतं? भेदात. ना, एक कोण म्हणावा लागतो, एक कर्म म्हणावा लागतं, आणि एक कर्ता म्हणावा लागतो, आणि एक काहीतरी त्या कर्माचं फळ मानावं लागतं. आता फळ नाही राहिलं, कर्ता नाही राहिला, आणि कर्मही नाही राहिलं. कर्ता म्हणजे प्रमाता, आणि त्याला काही वस्तू बी राहिल्या नाही कोणत्या. म्हणून त्याचा कशामध्ये अधिकार आहे? सर्व कर्म संन्यास होतच, करायची गरज नाही. झाला त्याचा काय राहिलं? तर काही दिसत नाही गेल्यावर. जिथं जाईन तिथं काय दिसते? आपलंच स्वरूप दिसतं. आपल्या स्वरूपालाच पाहतो, दुसरं काही पाहतच नाही. अशाला कोणतं कर्म आहे बरं? विदुषः त्यक्तेषणस्य स्थितप्रज्ञस्य यतेः एव मोक्षप्राप्तिः न तु असन्यासिनः कामकामिनः इति एतम् अर्थं दृष्टान्तेन प्रतिपादयिष्यन् आह. विदुषः म्हणजेच कोण? विदुषः कोण? विद्वान कोण आहे? त्यक्तेषणस्य. विदुषः म्हणजेच कोण? त्यक्तेषणस्य, ज्याने काय केल्या? येषणांचा त्याग केलेला आहे. येषणा ज्याच्या जवळ राहिल्या नाहीत, निघून गेल्या. कोणत्या येषणा?
पुत्रेशना वित्रेशना काय पुत्रेशना वित्तेशना दारेशना पुत्रेशना एकच ना, तर दारेशना एक घ्या, लोकेशना आणि दुसरी वित्तेशना आणि चौथी पुत्रेशना. हा उग म्हणायचं आपलं ते काय तीनच यश ना, ह्या तीन यशनेमध्ये सगळ्या जगातल्या यशना आल्या. स्थितप्रज्ञस्य म्हणजे कोण? त्यक्तयशनस्य स्थितप्रज्ञस्य. पहा, त्यक्तयशनस्य आणि स्थितप्रज्ञस्य दोन्ही एक सारख्या विभक्ती आहेत नाही, याचा अर्थ अभेद. स्थितप्रज्ञ कोण आहे? ज्यानं यशन्यांचा त्याग केला. पहिल्यांदाच म्हणतो, पहिल्या सुरुवातीलाच प्रजाहात यदा कामान सर्वान पार्थ मनोरथा. आणि तोच विषय पुन्हा इथं आला. स्थितप्रज्ञ कोण आहे? त्यक्तयशनस्य. त्यालाच काय म्हणायचं? विदुषः विद्वान. यते हे त्यालाच काय म्हणायचं? संन्यासी. विदुषः त्यक्तयशनस्य स्थितप्रज्ञस्य यते हे सगळ्या एकच विभक्ती आहेत. संन्यासी कोण? संन्यासी असतो जो स्थितप्रज्ञ असतो तोच संन्यासी. स्थितप्रज्ञ कोण असतो? त्यक्तयशन, ज्याच्या यशनाचा त्याग झालेला आहे, आणि तोच कोण असतो? विद्वान. एव मोक्ष प्राप्त. त्यालाच काय होणार? मोक्ष प्राप्त होणार. न तू असन्यासीन, जो असन्यासी आहे, ज्याच्याजवळ काय येशना आहेत, त्यांनी मोक्षाचा विचार करू नाही. कोणती पण यशना असो, है ना, लहान असो किंवा मोठी असो. लहान यशना म्हणजे बायको मिळण्याची लहान यशना, पैसे मिळवण्याची लहान यशना. मोठी यशना कोणती? लोकेशना. लोकांनी मानलं पाहिजे. प्रत्येकाच्या डोक्यात काय असते? जाऊ द्या, बायको नाही, लेकरं बाळ नाही, पैसा अडक्यात, जाऊ द्या बा. पण आज थोडंच आहे, लोकांनी तर मानलं पाहिजे का नाही? माणसानं जगाव कशावर? बाबा काही खातच नाहीत म्हणतात. बाबा अहो एवढाच कुठका खातात दिवसावर? कमाल आहे बाबाची. काही खातच नाहीत. त्यांना काय आमका अवयव नाही तरी जगतात. ते जगतात कशावरून जगतात? लोकांच्या ते लोकेशनाच्या आनंदाने जगतात. लोक येऊ नये पाहायला, बाबा झटक्याला 10 दिवसात तर मरते, थांबतच नाही ते. दृष्टांत सांगू ना, तसं कसं कोणी कुठं बी लावू नका. दृष्टांत आहे त्याला. एक महात्मा पहाडामध्ये गुफेमध्ये राहायचा. पहाड म्हणजे डोंगरात गुफा होती, अशी मस्ती गुहा मराठीत. त्या गुहेमध्ये राहायचा आणि काही खायचा नाही. फक्त गुरुवारी काय करायचा, ते आपला डिस्पायझर गिलास असते की नाही, छोटासा एक कपभर गाईचं दूध प्यायचा. मग ते लोकायला लय आश्चर्याची गोष्ट सगळ्या जगाला. ते आजूबाजूचे खेडे 25-30 खेडे, महाराज गुफेतून बाहेर येतच नाहीत, आणि आले पुन्हा एक तर काही खात नाहीत, गुफेतून बाहेर येत नाहीत, आणि आले तरी बी सगळ्याकडे पाहतात, सर्वांना आशीर्वाद देतात असा हातवर करून, आणि एक कप भर दूध पितात, आणि पुन्हा जे जातात तर पुढच्या गुरुवारीच निघतात. मग ती काय चर्चा झाली, अरे बाप. मग ते दारात मग ते काय करायचं, दूध ठेवायचं. महाराज येणार, सगळ्यांना दर्शन देणार, आणि एक कपभर दूध पिणार, पुन्हा गुफेत जाणार. मग असाच आता शहाणा एक आमच्यासारखा गेला तिथं समजा, आणि महाराज असं करतात का? अरे बापरे, महाराज नाहीत, साक्षात कोण आहेत? ते नारायण आहेत. नारायण साक्षात विष्णूचाच आपल्याकरता अवतार आहे, उद्धार करण्याकरता आलेला आहे. पण एक काम करू म्हणे, महाराज जरी कपभर आपल्या प्रेमा खातीर दूध पितात, त्याला कपभर दूध पिण्याची सुद्धा गरज नाही, आणि त्यांना लोकेशनाची बी गरज नाही, लोकांची बी गरज नाही. नेमकं येणं त्या गुरुवारीच इकडं कार्यक्रम ठेवला काहीतरी, तिकडे कोणीच गेलं नाही महाराजाकडे.
इकडंच प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम, महाराजाकडे गेलो नाही कोणी. महाराज बाहेर आले, 1-2 माणसं फक्त. महाराज नाराज झाले बा. काय करता मग, गेले मधी गेल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा महाराज बाहेर आले, ते एकदम ताजे टवटवीत दिसायचे ना महाराज, एकदम कृश झालेले दिसले. अरे, आणि काय झालं, महाराजाला बिमारी झाली. पुन्हा दुसऱ्या गुरुवारी बी कमीच लोक आले. तिसऱ्या गुरुवारी 1-2 शिष्यच आले फक्त. आणि मग त्या चौथ्या गुरुवारी महाराज राहिलाच नाही. महाराज जगत होता कशावर? त्या लोकांच्या जे आनंद आहे का नाही, सगळे लोक मानत होते, त्या मानण्याचा जो आनंद असतो, त्या आनंदावर माणूस जगत असतो. लोक मानतात त्याच्यावर जगतो. अरे मोठाले लोक आहेत, काही कमी खातात, लय कमी खातात. का? पाया जितकी लोक पडतात तर काय, त्याच्यातच पोट भरते. मस्त वाटते, गोड वाटते, छान वाटते. लोकांना पाया पडणं बंद केल्यानंतर बरोबर भूक लागती. तर हे लोकेशनाचं असं असतंय पहा. लोक जोपर्यंत मानतात तोपर्यंत साधूच्या ठिकाणी साधुत्व. लोक मानणं बंद झालं, साधुत्व गेलं. ही लोकेशना खतरनाक. ज्याच्या डोक्यातून लोकेशना गेली तोच खरा स्थितप्रज्ञ संन्यासी. सगळ्यात अगोदर लोकेशना डिलीट झाली पाहिजे, बाकीचं काय नाही. वो तो चलता ही रहता है, वो प्रारब्ध के अनुसार. ही डायरेक्ट कब्जा कशावर करते? विचारावर करते ना लोकेशना. आणि हे जसं मिळेल तसं याच्या आधारावर आहे. कोणाच्या? आपल्या प्रारब्धाच्या आधारावर. वित्तेशना आणि दारेशना. किती प्रयत्न केला तरी पैसे जेव्हा मिळायचे तेव्हाच मिळत असतात. पण डोक्यामध्ये जे लोक मानण्याचा जो भाव आहे तो कधीच निघत नाही. सारखा तो घोळतच असतो. काही जरी विचार करायचा असला, काही जरी बोलायचं असलं, तरी माणसाच्या पुढे कोण असतात? लोक. नाही, लोकेशना त्याच्यात आली. आता तुम्हाला लोक किती मानणार हे प्रारब्धाच्या आधी नाही, परंतु लोकांनी मला मानावं ही जी इच्छा आहे ती प्रारब्धाच्या आधी नाही का? ही तर आपली स्वतःची इच्छा आहे ना. सांगायचं तात्पर्य वित्तेशना आणि दारेशना याचा कधीतरी काय होतो, माणसाला याचा विचार करणं बंद करून टाकते, माणूस सोडून देते. जाऊ दे, आपल्या नशिबात नाही, जे आहे ते आपण जसं हे करू. पण लोकेशनेचा शेवटपर्यंत विचार करतात. लोक शेवटपर्यंत सुटत नाहीत. लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतील, लोका करता करायची शेवटपर्यंत असते. हा, ही तर सामान्य गोष्ट आहे, साधारण आहे का नाही. अशा कितीतरी गोष्टी येतात. चलो, दिमाग से लोग हटना बड़ा मुश्किल है. सगळ्यात अवघड हेच आहे. त्याचा विचार सुद्धा करत नाही. विचार केला तरी माणसाला काय होतं, असं तळमळ होते. अरे नीचे तो कुछ रहा ही नाही. फिर वजाबाकी केल्या खाली तर काही उरणारच नाही. जर लोकेशना खाली त्यागून टाकली आपण, ओय शुभम महाराज, लोकेशनाच वजा करून टाकली, लोकेशनाचा विचारच नाही केला, खाली काय राहिलं? मरणार नाही, पण निरस वाटन. काय कशा करता मग एवढा लफडा? परमार्थ, धन, सगळं निघून. हे लोक फेसबुक सारखे आपल्या एकाला पाहतात, हाय बाय करतात. तुम्ही महाराज, हे म्हणतात तुम्ही पाठ केलं, हे म्हणतात आम्ही पाठ केलं, ते म्हणतात तुम्ही विद्वान, ते म्हणतात तुम्ही विद्वान, ते म्हणतात तुमचं छान, हे म्हणतात आमचं छान. असं चालतंय म्हणून एकाला आपलं सपोर्टनं सगळ्याचं चालायला. डोक्यातून जर सगळं काढलं तर हाय बाय ते सगळंच काढून टाकलं तर काय राहिलं? डायरेक्ट आत्मस्वरूपाकडे येते माणूस. सगळं काय होते, सगळं सुटलं, खाली काय राहिलं? तेच खरा संन्यासी, म्हणून तिथं प्रज्ञस्य. हाय बाय करण्याकरता लोक बाहेर निघतात. कुठं निघाले? दर्शनाला. कुठं निघाले?
माऊलीच्या दर्शनाला. माऊलीच्या दर्शनाला सगळे लोक गायब झाल्यानंतर माऊलीचं दर्शन करा वाटत नाही, सकाळी सकाळी करा वाटत नाही, बरोबर 9च्या पुढंच करा वाटते. सगळे लोक येतात, सगळ्याला हाय बाय हाय बाय हाय बाय. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले ना स्वयं नारायण स्वय जनार्दन तेची झाली. पूर्व पक्षी शक्य करावं लागेल जर तुम्हाला अशक्यची प्राप्ती करायची असेल तर. लोकेशनाचा त्याग आता ते ब्रह्मस्वरूप जाणून त्याचा जर अभ्यास केला आपण, कशाचा, श्रवण मनन निध्यासनाचा. मुख्य म्हणजे वैराग्य, आणि वैराग्याकरता विवेक. आपण सोडून बाकी सगळं कसं आहे, अनित्य आणि जड आहे. हा जर भाव दृढ झाला तो वैराग्य प्राप्त होईल. आपापच लोकांमध्ये जा वाटणार नाही, लोकांचा त्रास होईल ना. शास्त्रावर येऊ उगेपणी चांग लौकिकाचा उद्वेग. शास्त्रावर येऊ उगेपणी चांग अथी भर. लौकिकाचा उद्वेग कसा होईल, तो वैराग्यानं. वैराग्य कशानं होईल, विवेकानं. विवेक कशानं होईल, विचारानं. व्यवस्थित छान वनी असा निवांत जर विवेक केला, विचार केला, सच्चा आणि असच्चा, काय खरंय आणि काय खोटंय, हाय बाय खरंय का, हाय बायनं काय नेमकं मिळणार आहे आपल्याला, प्राप्त काय मिळणार आहे. तात्पुरतं तुम्ही ते म्हणतात तुम्ही चांगले, आणि हे म्हणतात तुम्ही चांगले. दोघं एकूण एकाला चांगले म्हणतात, खरंच वास्तविक चांगले पण आहे का, असा नीट व्यवस्थित जर विचार केला तर मग विवेक होतो. आणि विवेकानं काय होतं, विवेक झालं की वैराग्य दौडीता पाठीला. वैराग्य नको म्हणलं तरी ते येते जर व्यवस्थित जर जगताचा विचार केला. होऊन काय होणार, लौकिक होणार म्हणजे कीर्ती होणार. आणि कीर्ती तरी किती दिवस टिकणार आहे. कितीतरी लोक गेले ह्या जगात होऊन, मोठे मोठे साधू, मोठे मोठे विद्वान, मोठे मोठे संत, मोठे मोठे अवतार, मग ते थांबले नाही, त्यांच्यासोबत त्याची कीर्ती सुद्धा निघून गेली. तर मग आपली तरी काय कीर्ती राहणार आहे, आणि कोण असं लगे आपल्याला तरी हे करणार आहे. आता लोक आपल्याला बाहेर निघाले तर हाय बाय करतात, नंतर नुसते घरातच राहा. कोण होते, कोणीतरी पहिले दिसायची इकडं, ह्या इकडंच परिक्रमा ह्या रस्त्यानं करायची, ते का हो ते दिसच राहतो. विचार करणं सोडून देतात त्याविषयी लोक. कारण गरज नाही कोणाला कोणाची. जसं आपल्याला कोणाची गरज आहे का, आपल्याला गरज आहे का ते दिसलीच पाहिजे असं काही का, काही आमके दिसलीच पाहिजे असं नाही. तसं दुसऱ्याला सुद्धा आपली गरज नाही. आपल्याला वाटते ते वाटणं भाव जर काढून टाकलं तर लौकिक आपोआपच कमी होऊन जातो, लौकिकाची इच्छा कमी होऊन जाते. आभासी जगत समजायचं हे काय, टीव्हीवर दिसणारे किंवा मोबाईलवर दिसणारे चित्र आहेत, त्याचा आपल्याशी संबंध नाही. आणि आपल्याला त्याच्याशी संबंध नाही. दोघांचं एकूण एकूण काही आड नाही. असा विचार विवेक करायचा. मुख्य म्हणजे विवेकाने वैराग्य होतो, आणि ते आपोआप मग लौकिक कमी होऊन जातो. दुसरी गोष्ट, ध्यान साधना लय कामी येते. कारण ध्यान साधण्यानं काय होतं, आपल्याला आपल्या स्वरूपाचा आनंद प्राप्त होतो. ध्यानासाठी दीक्षा घ्यावा लागल, एखादा गुरु करावा लागल, त्याच्याकडून ध्यान शिकावं लागल. कसं करायचं म्हणजे नाही, पहिले तर बसायचा अभ्यास करा. किती तास, कमीत 1 आसनावर 3 तास बसण्याचा अभ्यास करणे. माणसाला 5 मिनिटं बसा वाटत नाही है ना. काम करा वाटते दुनियाभराचं, हिंडा वाटण फिरा वाटण सगळं करेन, दगड इकडे तिकडे उचलून टाकेल, पण 3 घंटे बसायचं एखाद्याला जर काम दिलं तर ते म्हणे हे काम सोडून कोणतं काम द्यावं आपण, हे काम नाही करणार. ते लहान मुलं असतात, लहान लेकरं, ते पहिली दुसरीचे पोरं 1 मिनिट बसत नाहीत खाली. बसले की लगेच काही नाही ते चुळबुळ करणार, बडबड करणार, काय करणार. 5 मिनिटंही बसू शकत नाहीत. इकडे हिंडताना गावभर पण बसू शकत
जशी जशी म्हणजे माणूस प्रौढ होतो तसं तसं त्याचा बसण्याचा अभ्यास होतो. ज्याचं जितकं चित्त चंचल आहे तितकं ते बसत नाही जागेवर. मग शरीर स्थिर झालं का नाही मनही स्थिर होतं. कारण म्हणलं ना अगोदर इंद्रिय आणि इंद्रियार्थेभ्यस, त्याच्या अगोदरची काय इंद्रिय चरण विषयान इंद्रियश्चरण, त्याच्या अगोदर काय नाही तस्मा इंद्रियाणाम ही चरताम. हा म्हणजे इंद्रियाच्या माग जाणं हे सगळ्यात मोठा दोष आहे ना. शरीर आहे, मग आपण शरीर जरी मन चंचल झालं तरी शरीर उठून दुसरीकडे तिकडे जाऊ न देणं हीच मोठी साधना आहे ना. मन चंचल होऊ द्या किती व्हायचं तितकं, पण शरीराला चंचल होऊ द्यायचं नाही, म्हणजे इंद्रियांना चंचल होऊ द्यायचं नाही. मग मन आपोआपच त्याचा इलाज खुंटल्यामुळं, काय उपाय न राहिल्यामुळं त्याला स्थिर होणं भागच आहे. हेच उपाय. मग स्थिर शरीर झालं की हळूहळू मन स्थिर होतं. मुख्य म्हणजे बसण्याचा अभ्यास करायचा, ध्यानाचा अभ्यास आपोआप होतो. पहिले बसण्याचा अभ्यास 20 मिनिटापासून सुरुवात करायची. 20 मिनिटच बसायचं 1-1.5 महिना, 20च मिनिटं, नंतर 40 मिनिटं बसायचं, असं 20 मिनिटं वाढत जायचं. मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाचं ध्यान आहे जीवनामध्ये, आणि त्या ध्यानाकडे सगळ्याच दुर्लक्ष आहे. प्रत्येक जीवाला काय पाहिजे, शांती पाहिजे का नाही. शांतीशिवाय कोणतं कार्य होऊ शकत नाही. जसं आता दिवसभर एका 8 तास सलग जर काम करायला लावलं तर त्या कामामध्ये मंदता येते. म्हणून मध्ये जर 5 मिनिटं जर त्याला चहा पिण्याकरता दिला का नाही वेळ, 10 मिनिटं समजा, तर लगेच फ्रेश होऊन पुन्हा दुसऱ्या याला लगेच कामाला लागतात आणि नव्या ते ताजोतराने होऊन कामाला लागतात. का? ब्रेक बी महत्वाचा आहे जीवनामध्ये. तर ध्यान काय एक ब्रेक आहे समजा धावपळीच्या जीवनामध्ये. त्या कामाला उलट गती येणार. ध्यानामुळे टाइम बर्बाद झाला असं नाही, ध्यानामुळे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची क्वालिटी येणार, कामामध्ये क्वालिटी येणार, सगळ्यामध्ये क्वालिटी येणार. म्हणून ध्यान महत्वाचं आहे. मोठे लोक ध्यान केल्याशिवाय काही करीत नाहीत. अगोदर ध्यान जीवनामध्ये. ध्यानानं ज्या गोष्टी आपल्याला कर्मानं करणं शक्य नाही, हातापायानं करणं शक्य नाही, त्या नुसत्या ध्यानानं होतात. दुसऱ्या माणसाचं मन परिवर्तन आपल्याला त्याच्या पुढे काही करता येईल, त्याची सेवा करता येईल, सगळं करता येईल, पण मन परिवर्तन करता येईल का नाही. ध्यानी व्यक्ती डायरेक्ट मनावर आघात करतो, त्याचं मनच परिवर्तन करून टाकतो. आपोआप त्या ध्यानी व्यक्तीच्या पुढचा व्यक्ती प्रेमात पडतो, असा विषय. म्हणून ध्यान महत्वाचं आहे. ध्यानानं काय होईल, आपल्याला आपल्या स्वरूपाचा आनंद मिळेल. त्याच्यामुळे हळूहळू लोकेशन आपोआपच कमी होते. जितकं जितकं वैराग्य चांगलं असतं तितकं ध्यान बी चांगलं लागतं. ध्यानाकरता काय पाहिजे, वैराग्य. वैराग्यानं लवकर, ज्या माणसाला 12 वर्षांना ध्यान सिद्ध होणार त्या माणसाच्या ठिकाणी जर वैराग्य असेल तर 3 दिवसात समाधी लागेल. कारण वैराग्याची परिपूर्णताच म्हणजे काय, ध्यान आहे. तिथं काही नाही पाहिजे ना, प्रत्यय एकही नाही पाहिजे. तत्र प्रत्ययकता ना, दुसरे प्रत्यय नसले पाहिजे. योगश चित्तवृत्ती निरोध हा, दुसऱ्या चित्तवृत्ती नसल्या पाहिजे. चित्तवृत्ती म्हणजे काय, भेदाकडे जाणं, त्याला पाहणं त्याला पाहणं त्याला पाहणं. पाहण्याचा जो अभ्यास आहे तो पुन्हा विचारायचा, डोळे झाकल्यानंतर बी त्याच वस्तू दिसतात. चित्तवृत्ती निरोध थोडाच व्हायला लागला. मग चित्तवृत्ती निरोध कशाने होणार, त्याचे अनेक उपाय सांगितले योगशास्त्रामध्ये. ईश्वर परिणामात्वा, त्याच्यानंतर वैराग्यानं. सगळ्यात मुख्य काय सांगितलं, वशीकार संज्ञा वैराग्य. वैराग्य प्राप्त झालं की ही समाधीचा लाभ होतो. म्हणजे वैराग्य तर मूळ कारण आहे सगळीकडेच. ध्यान तर नंतर आहे. ध्यान लागायला काहीच वेळ लागत नाही वैराग्य असल्यानंतर. चलत चलतही वैराग्य समाधीला. कितीतरी असे लोक आहेत ज्यांना बसल्या बसल्या समाधी लागली. समाधीचा अभ्यास नाही केला आणि काहीच नाही केलं, ना प्राणायाम, ना योग, ते आसन, ना काय
काहीच नाही, यम नाही, नियम नाही, काही नाही. सामान्य माणसं चलत चलत गावाकडे सामान्य बाया, त्यांना त्या सुद्धा समाधीत गेल्या. काय डोक्यातून सगळं जगताचं आशा मोह सगळं निघूनच गेलं. मग त्याचं आपोआपच जी गोष्ट म्हणजे ज्या लक्षणात बसलं ती वस्तू आपोआप होतो की नाही. तो वैराग्याच्या लक्षणात बसलं, वैराग्य चित्ताला निर्माण झालं, समाधीत लागलं. समाधीचं बी कारण कोण आहे? वैराग्य. बरं, लय लांबलं का हो? कोणीकडेच गेलो. बरं चला, तर मग संन्यासालाच काय होतो? संन्यासालाच मोक्ष प्राप्ती होते. कामकामीन न म्हणजे कामकामी जो आहे असंन्यासी आहे, ज्याच्या ठिकाणी येशना आहेत, तिन्हीपैकी 3 येशना पाहिजे असतलं काही गरज नाही. त्याच्यापैकी एक जरी येशना असली तरी तो असंन्यासी न. तो काय? असंन्यासी आहे. म्हणजेच कोण आहे? कामकामीन, कामकामी आहे. तर इति एतम अर्थम दृष्टांतेन प्रतिपादयिष्यन्, असाच अर्थ काय करतात? दृष्टांताने प्रतिपादन करतात, सांगतात भगवान. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रम आपह. आपह जे समुद्राचं समुद्र कसा आहे? अपूर्यमाण, अमर्याद आहे, पूर्ण आहे, असमंतात पूर्ण, सम्यक प्रकारे एकदम स्थिर आहे. पुन्हा कसा आहे? अचलम आणि अप्रतिष्ठम, प्रतिष्ठित, पूर्णपणे भरलेला, स्थिर आणि त्याला कोणत्याही कशाचीही गरज नसणारा. कोण? समुद्र. कशाने? आपाने म्हणजेच पाण्याने. आपह आणि नाही समुद्रम आणि आपह प्रविशन्ति यद्वत्, आणि त्या समुद्रामध्ये दुसरं नद्यांचं वगैरे पाणी काय होतं? प्रविशन्ति, पाणी प्रवेश करतो. तरी पण तो समुद्र कसा असतो? स्थिर, अप्रतिष्ठम आणि अचलम. अचल आणि अचल प्रतिष्ठम. अचल प्रतिष्ठम पूर्ण एक शब्द आहे. अचल प्रतिष्ठा असतो. प्रतिष्ठा म्हणजे स्थित असतो आणि अचल होऊन स्थिर असतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पाणी आलं म्हणजे त्याच्यामध्ये विक्रिया घडत नाही. तरी वाळ पोट वाढ पोट घट. हो, ते पोट मोठं करतो. त्याचं किती जरी नद्या त्याच्यामध्ये गेल्या तरी त्याला काही फरक पडत नाही. तो पाण्याने पहिलेच काय? पूर्ण आहे, आणि दुसरं पाणी त्यामध्ये आलं तरी त्याची स्थिरता भंग होत नाही. बस एवढं सांगायचं. तद्वत् कामा यम प्रविशन्ति, तद्वत् सर्वे कामा यम प्रविशन्ति. सगळे कोणताही कामना, जितके कामना जात आहेत त्या सर्व याच्यामध्ये काय करतात? प्रवेश करतात. आणि शांती मापनोती, प्रवेश केल्या तरी याच्यामध्ये त्यांनी त्या कामनांनी प्रवेश केल्या तरी प्रवेश केला तरी पण याची शांती तुटत नाही. शांती मापनोती, तो कशाला? शांतीला प्राप्त होतो. न कामकामी, जो कामकामी आहे ना, इच्छावाला आहे, ज्याच्या अंतःकरणात इच्छा आहे, तो मात्र या स्थितीला प्राप्त होत नाही. भाष्यामध्ये आणखी स्पष्ट होईल याचा अर्थ. आपूर्यमाणम अद्भि, अद्भि म्हणजे पाण्यानं, आपूर्यमान म्हणजे कसा? पाण्यानं पूर्ण भरलेला. अचल प्रतिष्ठम म्हणजे अचलतया प्रतिष्ठा अवस्थिती
यस्य तम अचल प्रतिष्ठम. अचलतया म्हणजे एकदम स्थिर झाल्या, चलायमान ज्याच्यामध्ये न चलायमान होऊन, प्रतिष्ठा म्हणजे स्थिती ज्याची झालेली आहे असा, त्याला म्हणायचं अचल प्रतिष्ठम. कोण? समुद्रम आपह. समुद्राचं पाणी कसं आहे? सर्वतोगतः प्रविशन्ति. समुद्रम आपह. समुद्रास जसं पाणी कसं काय काय होतं? सर्वतोगतः प्रविशन्ति. त्या पाण्यामध्ये किती जरी, त्या समुद्रामध्ये किती जरी पाणी प्रवेश केलं, त्या पाण्याने प्रवेश केला तरी त्या समुद्राची स्थिती भंगत नाही. का? तर आत्मस्थम अविक्रियम एव संत यद्वत. स्वात्मस्थम अविक्रियम. तो समुद्र कसा आहे? आपल्या स्वतःमध्ये स्थित आहे. त्याला दुसऱ्या पाण्याची गरज नाही. दुसरं पाणी आलं म्हणजे त्याच्यामध्ये चंचलता, विक्रियता होत नाही. अविक्रियम एव संत. अविक्रिय होऊनच जो काय राहिलेला आहे. यद्वत ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे. तद्वत कामा. कामा म्हणजे विषय सन्निधौ अपि सर्वत इच्छा विशेषाः यम पुरुषम समुद्रम इव आपः अविकुर्वतः. म्हणजे प्रविशन्ति सर्वे आत्मनि एव प्रलीयन्ते न स्वात्मवशम कुर्वन्ति. कामा म्हणजे विषय सन्निधौ अपि. विषयांचं सान्निध्य प्राप्त झालं तरी सर्वत इच्छा विशेषा, कोणतीही इच्छा विशेष, कोणत्याही इच्छेचा प्रकार त्या पुरुषाला कसा आहे? तो पुरुष समुद्रमिव आपह. समुद्राप्रमाणे तो पुरुष आहे आणि पाण्याप्रमाणे काय? इच्छा आहेत. त्या इच्छा काय करतात? अविकुर्वंत. किती जरी इच्छा त्याच्यामध्ये आल्या, प्रवेश केला तरी सर्वे आत्मनि एव प्रलीयन्ते. त्याच्यामध्ये काय होतात? सर्व इच्छा विलीन होतात. त्या ज्या इच्छा आहेत त्या काय करत नाहीत, अर्थप्राप्ती करता धाव घेत नाहीत. कारण सगळ्या इच्छा काय झाल्या? निवृत्त झालेल्या आहेत. म्हणजे त्या आत्मस्वरूपामध्येच विलीन झालेल्या आहेत. न स्वात्मवशम कुर्वन्ति. त्या इच्छा त्याला आपल्या वश करीत नाही. आपल्याला इच्छा वश करतात ना. इच्छेच्या अधीन होतो माणूस. माणसाच्या अधीन इच्छा आहेत की इच्छेच्या अधीन माणूस आहे? इच्छेच्या अधीन आहेत ना आपण. आपल्या मनात इच्छा झाली की तिकडे गेलं पाहिजे, तर आपल्याला राहत नाही, तिकडं जावंच लागतं. कारण इच्छा आपल्या कशा आहेत? प्रबळ आहेत. परंतु त्या महापुरुषाच्या ठिकाणी किती जरी इच्छा आल्या तर त्या कुठे विलीन होतात? त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणीच विलीन होतात. कारण इच्छेचा विषय कोण होतो? केवळ परमात्मा होतो. कोणती जरी इच्छा उत्पन्न झाली, त्या इच्छेमधलं मिथ्यात्व दर्शन त्याला होतं आणि त्या इच्छेमधला जो आत्माराम आहे ते आपलं स्वरूप आहे तेच त्याला दिसायला लागतं. इथं गेलं तरी काय, तिथं गेलं तरी काय. कोण घेऊन जायचं आणि कशाला घेऊन जायचं? देहाला घेऊन जायचं म्हणजे देह आपण आहेत का? परिच्छिन्न आहेत का आपण? नाही. आणि तिथं गेलं तरी आपल्या स्वरूपाहून दुसरं काही भिन्न आहे का तिथं? जितकं म्हणून दृश्य जात आहे ती सर्व जर मिथ्याच्या कोटीमध्ये घातली तर कुठं जरी गेलं तर दृश्याशिवाय दुसरं काय का? पंढरपुरात राहा, गावाकडे जा किंवा अमेरिकेला जा, दृश्य रूपानं सर्व जगत कसं आहे? समान आहे. अनुभव दृश्य म्हणजे काय? एक प्रकारचा ज्ञान विशेष अनुभवाशिवाय दुसरं काहीही नाही. आणि मी अनुभव स्वरूप आहे. माझं स्वरूपच काय? अनुभव आहे. बाकी सगळे काय? अनुभव जितके बी आहेत ते अनुभव काय? माझ्या जसं एखादी पडदा असतो, त्या पडद्यावर काय अनेक प्रकारचे चित्र येतात जातात, पण पडदा मात्र स्थिर राहतो. त्याप्रमाणे माझं स्वरूप आहे. माझ्यावर अनेक इच्छा येतात,
आणि जातात. पण त्या पडद्याला कोणत्याही प्रकारचा रंग लागतो का त्या चित्रांचा? नाही. त्या पडद्याला पडदा काळा, लय त्यानं चित्र दाखवले, 2 तासापासून चित्र दाखवते म्हणून काळा पडला, असं नाही. ते फ्लॅश त्याच्यावरचा बंद केला की एकदम शुभ्र दिसायला लागतो. तसंच किती जरी इच्छा आल्या तरी त्या इच्छेचं काय काय करून मग इच्छेतून प्राप्त काय करायचं? इच्छेपासून इच्छेचा जो विषय तोच काय? मी आहे. अशी ज्याची स्थिती झालेली आहे तो समुद्राप्रमाणे आहे म्हणतात. आणि कुर्वंती स शांती मोक्षमाप्नोती, तो काय होतो? मोक्षाला प्राप्त होतो. इतर कामकामी काम्यते इति कामा विषया तान कामयितुं शीलम यस्य स कामकामी न एव प्राप्नोती इत्यर्थः. इतर म्हणजे जो कामकामी आहे, कामकामी म्हणजे कोण? काम्यन्ते इति काम हा विषया, ज्याच्याद्वारे विषयांची कामना केली जाते, म्हणजे कामयितुं शीलम, काम हा ज्याचा स्वभाव आहे असा सकामकामी, त्याला म्हणायचं कामकामी, तो मात्र या स्थितीला प्राप्त होत नाही. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की